आंबे गिंबे आले नाही का बाजारात? आले नाही का म्हटलं? अरे आले ना बा आंबे, लई दिवसापासून आले. तू आता विचारून राहिली. हो, आता म्हणजे कसं पाण्याचे दिवस लागून राहिले ना, तर मी म्हटलं भाव घेऊ सस्ता झाला असेल लोणच्याच्या आंब्याचा, तर घेऊन या बा म्हटलं 5-6 किलो. हाव काय, पण एक सांगू का तुले? पाय, तुम्ही बाईची जातोय, तुम्ही 5-6 जणी मिळून जा आंबेवाल्या जवळ आणि घेऊन या 5-6 किलो आंबे. म्हणजे बाईले ऐक तिथे, बाईचे आहे ना भाव कमी करते. आणि त्यात तुम्ही 5-6 जणी, तर काही नाही नाही काही नाही, काही ना काही तर भाव कमी करणच ना ते. हो हे सांगा ना, तुम्हाला जीवार येते म्हणून जायच्या. नाही हो शांते, मला काले जीवार येते. दे दे, 400 रुपये किलो म्हणते ते. आणू का 400 रुपये किलो ना? आणू का म्हटलं? 400 रुपये किलो आहे का वो? राहू द्या बापा, मीच जाऊन पाहिन मग. हो, तुम्ही तर घेऊनच या बापा, जेवढ्या भावात दिले तेवढ्या भावात. आणि पाय बरं, तू दोन्ही तबल्यावर तर हात ठेवतो. इकूनही बोलतो आणि तिकूनही बोलतो. काय शांती, त्या बोलण्याला काही ढंग आहे का हो? नाही हो बापा, पण मी म्हटलं बाई लोणचं संपायला आलं, ह्या माणसानं अजून आंबे नाही आणले. आंबे आणले असते आणि लोणचं टाकून दिलं असतं, मुरलं असतं ते मस्त. तोपर्यंत जुनं लोणचं वय खाले. आता ते लोणचं मोरण काही ना आपण खाले घेऊ काही, आणि लोणच्याशिवाय काही भाकर नाही धकत बापा आता. शांते, काही दिवस काढून घेजो अशीस. नाही तर काय आंबे ठेवून घेजो, कच्चे आंबे खात जाय जेवणासोबत. हो बापा, आता काय करता, तुमची हलगर्जी आता माझ्या अंगावर आली. ओके माय बाई, काय झालं बापा? माय पोराला काय म्हणून राहिली माई सून? हो काकी, काही विचारू नको तू. सर पोराला डोक्यावर बसून घेतलं, कोणतीच कामानी करत. ना तर आंबे आणा म्हटलं तूच जाय, किराणा आण म्हटलं तूच जाय, आपल्याला माणसं थाट करायला लागते सारा. काय होते माय शांते, तुझी सासू येते ना तुझ्यासोबत कुठं? सासू येते ना, मग माय पोराचं काय लेन नाही तुले? सासू येते त्यासोबत, काही टेन्शन नको घेऊ. तू सांग कुठं चालतं सांग. कुठं चालतं म्हणजे काकी, लोणचं नाही व घरात, आणि येईल म्हटलं लोणच्याचे आंबे आणा म्हटलं बापा. दाताही कसते बापा, लोणच्याचं नाव घेतलं म्हणजे. आंबट आंबट आंब्याने कशी दात कसते, तर मग तशी दातच कसते बाबा बोलता बोलता आंब्याचं नाव काढलं म्हणजे. तर यायला आण म्हटलं बाई. तर हे म्हणते तू जाय, तुम्ही 4-5 जणी गेले तर भाव कमी करन, बाईचा भाव कमी करते, माणसाचा भाव कमी नाही करत, अशी म्हणून राहिले बाई हे. माय बरोबर आहे ना माय शांती, त्याचं बरोबर आहे ना. काय चुकलं सांग बरं? अहो 4-5 जणी बाया मिळून गेल्या ना, कोणताही बाई म्हणून लोणच्याचा भाव कमी करते. या यायले असं वाऱ्यावर वाऱ्यावर शिकवते यायले. कमीच नाही करत म्हणते, हे चालले घेऊन मग तसेच. म्हणून नाही का आपल्या बायाले झाले पुरते लोणच्याचे मंच्याचे आंबे आणाले. आणि पाय व काकी, आता बोलली का नाही? आता बोलली का नाही काकी खरं? बस, काकी बोलली का नाही खरं? बस. बरं बरं, करतो तयारी गियारी, करतो कामधंदे कर. मस्त 4-5 जणी मिळून चालले जाऊ. मला येणं आपली रश्मी म्हणे, पार्वती म्हणे, आणि तिकडे ते शिल्पाई म्हणे. तर चाललं जाऊ ना मग आपण थोड्या वेळानं. माय त्याच्याही घरी नाही आहे वाटते ना, त्याचंही टाकायचं आहे वाटते बापा लोणचं. हो त्याचंही टाकायचं आहे ना, माय त्याचंही टाकायचं आहे. बरं बरं, चाललं जाऊ. हो, मी सांगतो त्याईले तयारीत राहा म्हणतो. येतो मी सांगू ना, मग येतो मी चाय घे त्या घरी. हो काकी ये. आता किती वाजले? 2 वाजले आता. तर त्याला म्हणा 4 वाजता तयारीत राहायचा म्हणा. एवढ्या लवकर काही तयारी करायला नको, वाजवून तपली का नाही. 4 वाजता तयारी करा म्हणा, 4 वाजता जाऊ म्हणा बाजारात म्हणा. लवकर काही सांगू नको, म्हणजे ते बरोबर करते त्याची कामधंदे. बरं बरं, तू म्हणते तशी बापा, तू म्हणते तशी. हो ये मग काकी, सांगू नये मी तोपर्यंत चाय मांडतो. हो मा हो. का हो शांताबाई, ते ना त्या वावरातलं पेरणं काल बरोबर केलं हो पद्धतशीर? वेळेवर आल्या का नाही आला बापा? आल्या पासल्या पायरी? कुठं माय पार्वती, त्याचं तुंगाने सांगायला पुरतो बापा. काल माय डोक्याला मी ना गोटी मारायचे राहिले होते, एवढी पागल झालते मी. हो, काय सांगू माय, माया पाठीमागे येतो म्हणे त्या, अन 2 तास झाले आले नाही. मायावर मायास मांग जे घोंगळं लावून बसला, आल्या नाही तुम्ही सांगितलं नाही. आता माय म्हटलं डबल आले बाई गावात, डबल त्याने माझ्या पाठीमागं नेलं सांग. आणि त्यातही बिचारे तिथं गेल्यावर लेवला काम केल्यासारखं करे व. आता पीक निघाल्यावर माहित पडेल बापा काय करते ना कशा करते. तर आता मी तिथंच होती, त्या तोंडे बिचारे सांग. त्या माणसासमोर काय बोलतं ते? म्हणून तू मजुराला तूच शिकून राहिली म्हणून, तुला स्वरात काम केलं का म्हणून असे म्हणून ते. तरी माय काय घाई करतो एवढी घाई करायला? माणसा मागत धावतं, माणसाला लाती खाली दाबून ठेव ना. कुठं माणसाचं ऐकतं का? जिथे तिथं कुठं आपल्या मनाचंही करायला लागते. आपल्या चांगल्या बाया, आपलं पीक चांगलं निघालं पाहिजे असं माणसाला समजून सांगायला करतो तू ना. चालली उद नाही तर काय माय शांती. हो ना, चालली उद काय चांगलं कामं करते काय? ते अशी सक्त नफरत आहे त्याईले, आणि खरंच वाटते का त्यांनी चांगलं काम केलं असं म्हणून? मला नाही वाटत बाई कुठं बी टाकलं कुठं नसून टाकलं. हो ना, तर माय काकी 400 रुपये रोज घेतला ना बापा. 400 रुपये रोज घ्याले, विचार करून झाले. काय 400 रुपये रोज? हो पा पाटलीन बाई. आणि आम्ही तुमच्या इकडे 300 रुपये रोज घेतला. 100 रुपये न त्या महाग गेल्या म्हटलं शांतीच्या वावरात. काल एवढी अडचण निर्माण झाली होती, तर वेळेवर तुंगा सांगा लागला, तर तिने असा भाव खाल्ला. सांगा 400 रुपये द्या लागले, आणि कामही लेवलावच केलं म्हणते. आता कसं केलं ना, काय केलं? पीक निघाल्यावर समजन बापा. लय मोठी गलती केली हो माझ्या शांतीतून, लय मोठी गलती केली. माय काल मी नेली वावरात म्हटलं शांते, वावरात म्हटलं यायले मी ना. काय माय गंगाव म्हटलं तेच तुंगा सांगून दिला म्हटलं तुम्ही शांताबाईले म्हटलंही मी ना असं लागत. हो ना, तर कशा काम करते ना कशा नाही म्हटलं बाई. आणि पहिलेच जर शांतीला सांगितलं असतं म्हटलं, तर मग आपण आपलं काम सोडून, आपल्या माणसाचं काम सोडून काही इकडे आलो असतं म्हटलं, असं म्हटलं लागेल. तर पाटलीन बाई इथं बसले आहे, त्याला राग आला चालते बाई. हो
नाही हो बापा, काय त्याच्यात मी ना पहिले सांगितलं तर आल्यास का नाही तुम्ही. तसंच असते माय होक्याचं, ज्याचा पहिला असला त्याला जर तुम्ही वेळेवर दगा द्याल तर मग नाही शिवाय देन का ते कास्त करतो शिवाय देन काय. तुम्हीच सांगा. आता मायले कालेले ओके शिल्पी कवा येते काय येते बाबा, इले घ्यास नाही लागत मला मग टाकते ना माय, नुसतं बाजारात आपल्याला आंबेच घ्यायला जायचं आहे बापा. हो ना माय कवा येते ना काय येते तर बापा. माय शांताबाई बरोबर गिरबर केलं नव्हते ना काम निधन बस बापा, मायरावान ढोबरे फोडशील तू नसलेला बापा गंगा, तू नसलेला बापा गंगा. अहो तुम्हाला काय सांगू, काल 2 गोष्टी झाल्या माहिती त्याच्यासोबत. आणि ते काजल डोंबरीच डोंबरी. आम्ही स्वाभाविक मनाची माणसं आहे म्हणे, आम्ही आमचा सांस्कृतिक वारसा जपणारी माणसं आहे म्हणे. सांग बाई तिला मी तोंडावरच म्हटलं, तू माझ्यापेक्षा 10वी फेल आहे म्हटलं, मी 12वी फेल आहे म्हटलं, 2 वर्ग जास्त शिकली आहे म्हटलं, मला वारसा जपणं नको सांगू म्हटलं. म्हटलंय मी तिला असं. बरं म्हटलं नाही तर काय माय ते कलावती मार सांगून राहिली म्हणजे 400 रुपये रोज 400 रुपये रोज. आणि लोकांच्या वरात का तू फुकटात पलाग होतं काय म्हणे. आणि एवढा समजा सांगून दे म्हणे, असे 400 रुपये लय पाहिले आहे म्हणे आम्ही ना म्हणे. आणि 400 रुपये सांगून राहिली म्हणे आम्हाला म्हणे. तर बाई काय म्हणे गड्या काहीतरीच म्हणे ना माय. समजून घेऊ म्हणे आम्ही एखाद्या गरीबाची मदत केली बा आम्ही, आमचं काही वाया नाही जात म्हणे, आमची नियत साफ आहे म्हणे, कोणासाठी आमचं मन नाही दुखत म्हणे, अशी म्हणे साजरी ती कली मले. माय म्हटलं कोण नाही हो मग, म्हणा लागत होतं तुम्ही त्या लायकीची आहे म्हणा म्हणून तुम्हाला तसं म्हणा लागते म्हणा, असं म्हणा लागत होती तिले. चांगली झोंबली असते तिची. कुठं माय बाई मी बोलूनच राहिली होती मानावर मायकडे पाय बापा बस ठरवली नवऱ्याला न चालली गेली ते म्हणे कमल मग उरकू द्या म्हणे तुमचे भांडणं म्हणे, काम करायला काय लायला म्हणे, जाय म्हणे शांताबाई तू पाणी घेऊन ये म्हणे. तर काही नाही माय पाणी आणायला गेली ना बस तिथं विषय संपून टाकला मग मी. काय माय शांते गलती झाली बापा आपल्या ऐकून, एक दिवस राहिली असती तर कायले बापा काही टेन्शन नसतं तुले. भल्ली मोठी गलती केली हो बापा, लय मोठी गलती केली. जाऊ दे ना माय गंगा, आता झालं ते झालं. पीक नाही निघालं म्हणजे 400 रुपये रोज दिलं ना फुकटात तर काही काम केलं ना ते ना. पीक नाही निघालं असं पतलं निघालं त्याला झापतो ना मी जाऊन. हो ना फुकटचे काम केले का ते ना, 400 रुपयाचं टोमनं दिलं उचकून दिलं ना तिनं मला. किती हुशार आहे ते, तो लोकांच्या वरात अशीच पालाग होतं काय म्हणे, बोलायला कमी नाही आहे बाबा, कमी असाले सांगतो ना मग तिले, फक्त मला पीक तर निघू दे मग सांगतो तिले. जाऊ दे म्हणा आता सांगितलं तर सांगितलं, याच्या बाद मध्ये अशी काही गलती कर्ज नको. हो बाई रश्मी, कवा येते हो माई पोट्टी, कवा येते काय येते बापा. उठा बरं उठा, चला आपणच जाऊ तिच्या घराकडून, चला तिकडल्या रस्त्याने चला जाऊ लेकाले. हे काही येत नाही लवकर, चल बरं तिला घेऊन जाच लागते बापा, ते बोलायला जराशी हे आहे वांडाई आहे बोलाले. ना बोलायला भेट नाही आपल्यासारखे बाया भेटे म्हणून तिला न्याय लागते बापा. आणि चला तिच्या घराकडून जाऊ आपण, चला बरं. हो बाबा चला या बाबा माझ्या बहिणी काय आंबे घ्यायला या. तुमच्या बहिणीले दुसऱ्या दुकान जाता का तुम्ही आंबे घ्यायला, तुमच्या बहिणीला राग येते मग इकडे आंबे घ्यायला विचार करून बोला. हो बाई आम्ही आंबे घ्यायला चालू माहिती तुझ्याजवळ. आंबे घ्या आंबे, लोणच्याचे आंबे 80 रुपये किलो आंबे, आंबे घ्या आंबे. ताई मी काय म्हणते, आम्हाला आंब्याचा भाव वगैरे सांगा ना, किती रुपये किलोने विकता काय विकता. हे दादा 80 रुपये किलो म्हणताय आणि तुमच्याकडे किती रुपये किलो आहे सांगा बघू. ए बघ बायानो, मी देते, मी पण तेच भाव देते, सगळ्या मार्केटमध्ये 80 रुपये किलोच भाव चालू आहे. हो कमी होणार नाही आणि जास्त पण होणार नाही. तुम्ही 80 रुपये किलोने घेऊन जा, किती किलो लागते मला सांगा. अरे ताई ते तसं नाही आहे ना ते काय आहे ना, आम्हाला सर्वांना 5-5 किलो पाहिजे. आणि तुम्ही जर आम्हाला 80 रुपये किलो लावाल तर आम्हाला नाही परवडणार ना. आम्ही गरीब घरचे लोक आहोत, आम्ही काही खूप हायफाय घरचे नाही आहे ना, म्हणून आम्हाला जे तोंडाचे भाव सांगितले त्याच भावात जर आम्ही नेलं तर कंगाल होऊन जाऊ आम्ही. सो त्याच्यापेक्षा तुम्ही आम्हाला कमी करून लावाल तर आम्ही 5-5 किलो घेऊ. म्हणजे आंबेचा आम्ही 1 किलो आंबा जर तुम्ही कमी लावला तरच घेऊ असं आमचं म्हणणं आहे. ऐक बाई तसं नाही आहे बाई, ते तुम्ही पण पोटासाठीच खाता, मला पण पोटासाठीच कमवावं लागते. हो तुम्हाला काय माहित, मी पण गरीबच आहे, मी पण हायफाय नाही आहे. हो आता पोटासाठी आता मला ज्या भावात पडले बाई त्या भावात तर विकावंच लागेल तुम्हाला आंबे नाही का. आणि तुम्ही जर म्हणाल तू 70 आणले आम्हाला 60 दे तर मला काहीच नाही उरेल ग. मग सांग बरं, माझे जे पैसे ते पण नाही निघणार ग. तुम्हाला कसं समजावू मी आता. म्हणून म्हटलं बाई की भाव कमी नाही होणार. लोणच्याचे आंबे त्यात आता पाणी पडलं तर कास्तकार काही कमी करून नाही राहिला भाव आंब्याचा, दलालीमध्ये तेवढंच रुपये निघते. सांगा काय करावं. काय माहित आहे हो बापा, तोंडच्याच भावानं आम्ही आंबे कशी नेऊ, आम्हाला बहिणी म्हणताना आम्हालाच घाडतं काय तू. भाऊ काय म्हणते, आंबे 80 रुपये किलो आहे नाही, किती लावाल मग तुम्ही, फायनल सांगा बा. काय रुपये देता, काय देता, कसे देता. एकदम 80 म्हटलं तर 80 नका लो बा, जरा भाव तोल करा. काय बाई भाव तोल तर काही होत नाही, तर 80 रुपये आहे तर 80 रुपये देणार आम्ही. हो याच असेल तर घ्या, नाही तर लवकर जा बस. माय बाई माणूस तर बाबा भावही नाही करत. आता गिराईकाले भाव तर करायच लागेल ना काकाजी, तुम्ही कशी गोष्टी करून राहिले, घ्यायचे संत घ्या नाही तर चालले जा. आम्ही काही फुकटात नाही घेऊन राहिलो, पैशातच घेऊन राहिलो. जरासं प्रेमानं तर सांगा, आम्ही काही चोरूनही नाही घेऊन चाललो. कोणत्याही भाजीपाल्यात भाव 1% तरी कमी करते आणि हे तर आंबेच झाले लोणच्याचे.
सांग की बापा बाई किती रुपये देते, फायनल फायनल सांग ना. नसून द्यायचं तर सांग बापा, आम्ही चालले जातो घरी. आमचा इकडे टाइम बरबाद करतो नाही काय, आम्हाला घरी जेऊन काम आहे ना, इकडे नाही तिकडे बघू आम्ही आंबे नाही काय. आता आमचं गावच आहे, आता बाजारच आहे बापा, इथं नाही तिथं नाही काय. काय माय अक्का नाही का नाही का, कशाला करायली हो बापा. घे ना आंबे 80 रुपये किलो, सगळीकडे तेच भाव आहे ग. घे ना हो बापा, सकाळपासून बवणी झाली हो, घे ना. काही नाही हो बापा, चला चला, इथे फालतू टाइम बरबाद केल्यापेक्षा लवकर चला. हो, फालतू टाइम बरबाद केल्यापेक्षा लवकर चला म्हणतो ना. आपल्या गावात इकडे तिकडे दुकान आहेच का, एका दुकानाकडे आपण अडलं नाहीये. पाहू कुठं ना कुठं तर आपला गेम जमनच बापा. हो ना, इथे 5 रुपये कमी करायला तयार नाहीये, चल लवकर. अहो तू ते म्हणतो हे काकाजी, हे इथे बसले, हे माय भाव कमी करा म्हटलं तर नाही म्हणे, घ्यायचं समजा घ्या चालले जा म्हणे. अशी हेक्कड बोलते बिचारे, म्हणून याच्या जवळून घेऊशाही नाही वाटत बापा, नेऊशाही नाही वाटत. 100 रुपयाने माग घ्यायला पुरते, पण यायच्या जवळ आले नाही पुरत. याच्या बाद मी फुक्कट नाही येत ना. हेक्कड बोलते, हेक्कड बोलाले. बाई सांगतं का मग, लावून राहिली का तू कमी. 10-20 रुपयाने कमी कर, 20 नाही 20 रुपयाने कमी कर. आम्ही घेतो 5-5 किलो सर्वेले घ्यायचे आहे. तू एखाद दबानं जमलं तर पुरे आंबे खतम होऊन जाईल. परवडत असेल तर सांग बाई, नसेल परवडत तर सांग, आम्ही चाललो जातो. बरं बरं बापा, तुम्ही माझ्या बहिणी सोय जवळच्या आहे, तुम्ही मायावाल्या घ्या. 60 रुपये किलो लावतो, घेऊन घ्या 5-5 किलो. आता नो आर्ग्युमेंट, बोलू नका प्लीज. मग घेऊन घ्या ना, मग घेऊन घ्या, काही विचार नका करू, घेऊन घ्या. असं आहे दादा ते, कारण की आम्ही कास्तकार माणसं आहे ना. तुम्ही जर आम्हाला चिवत्या बनवाल तर कसं होणार आहे. आमच्या घरी वावर शेत आहे, आमच्या घरी आंबळ्या होत्या, काय कसं असतं सगळं आम्हाला माहित आहे. म्हणून नाही का, माणसानं थोडा विचार करून बोलाव. आणि तुम्हाला सांगायचं